हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी बसले आहे पारायणाला गुरुचरित्रच्या। तर त्याचाच आज दुसरा दिवस आहे। आता आवरलंय, काल खूप घाई होती त्याच्यामुळे एवढं काही शूट वगैरे केलं नाही। ते जेवढं माझं म्हणजे करायला आलं तेवढंच केलं। आणि कारण की काल काल पहिला दिवस होता त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना सगळ्या ज्या बॅच होत्या केंद्रामध्ये ज्या बसतात तर तिथे सर्वांना एकाच टायमिंगला बोलवलं होतं 7 ला। त्याच्यामुळे मी 6 ला उठून पटकन गेले। तर आज माझं टायमिंग 8 चा आहे कारण माझी बॅच 8 ते 10 ची आहे आणि सकाळची एक बॅच आहे 5 ते 7। पण केंद्र इथनं लांब असल्यामुळे मग मला काय लवकर नाही घेतलेलं, त्यामुळे 8 ते 10 घेतले। आता निघतीये 10-15 मिनिटांमध्ये। आणि चला, राया गेले होते दूध आणायला, सकाळी दूध घेऊन आले। तर मी बॅग वगैरे माझ्याकडे ठेवली आहे, कालच सगळं सामान घेऊन गेले, आज एवढं काही घेऊन जायचं नाहीये। चला, मी सर्वजण बोलत असताल की केस वगैरे मोकळे ठेवलेत, तर असं तिथं चालत नाहीये। पारणाला जे बसले त्यांना केस कंपल्सरी बांधणं आहे। तर मी आता केस वगैरे बांधते पटकन, हळदी कुंकू लावायचं, हातामध्ये बांगड्या घालायच्या काचेच्या आणि नंतरच पारण करायचे बसून। तर कालचा दिवस तो खूप फ्रेश वाटलं जेव्हा आपण असं सामुदायिक पारायणाला बसतो तेव्हा। घरात तर करतोच पण जेव्हा असं सामुदायिक मी आतापर्यंत कधीच केलं नव्हतं। आणि फायनली स्वामींनी ती माझी इच्छा होती खूप दिवसापासून पारायणाला बसायची, ती आज म्हणजे पूर्ण झाली आहे। फक्त ह्याच्यामध्ये काही मध्ये अडचणी वगैरे यायला नाही पाहिजे, निर्विघ्नपणे माझं पारायण संपन्न व्हायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे। तर चला, आणि आपले हे आता 7-8 दिवस मी असंच म्हणजे पारायणाचेच व्हिडिओ टाकणार आहे। भले जास्त काही शूट करत नाहीये पण तुम्हाला त्यातली माहिती वगैरे काय काय मला जे समजतं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन। तर जे कोणी स्वामी भक्त आहे तर ते नक्कीच माझे व्हिडिओ पाहू शकता। तर चला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरे यतिवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं नमामि। ओम रत्नाकर रक्तवर्णं पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठां बीजमाला दण्डकमण्डल।
श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 ओम। सो आत्ता मी घरी आली आहे आणि घरी यायला एवढा वेळ होतो 12-12:30 वाजतात। सकाळी मी जाते घरनं 8ला 15 ते 20 मिनिटं बाकी असताना जाते, कारण मला जायला थोडा वेळ लागतो आणि 5-10 मिनिटं तिथे थोडंसं लवकर जावं म्हणून जाते। सकाळी गेल्याच्या नंतर चहा आणि नाश्ता पण असते तिथे, पण मी काय करत नाही आहे कारण की मला जायलाच इतना उशीर होतो, त्याच्यामुळे मग माझं होत नाही। आता घरी आले, आता स्वयंपाक बनवायचा, जेवायचं, खूप सारे कामं असतात। सकाळी फक्त देवपूजा, रांगोळी आणि थोडी साफसफाई करून घराची जाते। आज राय ऑफिसला गेले तर म्हणजे तरी पण योगेश दुपारी येईल जेवायला, तर आमच्या दोघांसाठी बनवायचं आहे। तर एक उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की म्हणजे हा पारायण करताना आपण काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे, जे आम्हाला सांगितले ते तुमच्याबरोबर मी तुम्हाला पण सांगते। तर काल आणि आज तर सेमच चालू आहे, पण त्यांच्यापेक्षा मला थोडं वेगळं बनवावं लागतंय, तर बनवते। चला